आमच्याकडे पाऊस येत आहे, ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे. बघा कसा पाऊस येत आहे मस्त, आणि ऊन पण आहे. बघा कसला पाऊस आहे हा. ऊन पण येतो आणि पाऊस पण पडते. बघा मिरुकचा पहिला पाऊस. मस्त असं 10-15 मिनटं झाले पाऊस येता येतं. चांगलं वाटते आता मस्त. दुपारी इतका पाऊस आला ना की गरम होत आहे आता. गरम गरम वाटते भयंकर. किचनमध्ये तर जाऊशच नाही वाटत ना, काही नाही. बघा इथे किचनमध्ये आजी स्वयंपाक करत आहे आणि इथे मी मस्त मुलांसमोर बसली आहे. काय बनवत आहे आजी? तर नाही का, बघा आम्ही काल नाही का पवनीला गेलो होतो. तुम्ही ना तर बघितलंच असेल कालचा ब्लॉग. काल आम्ही पवनीला गेलो होतो आणि अक्करमाशी होती. तिथूनच मग अंबोऱ्याला गेलो. तिथे पण मस्त बघण्यालायक होतं नाईटमध्येच. ते पण पाहून आलो, घुमून फिरून आलो मस्त काल. असं झालं काल. आणि आता आपल्याला जायचं आहे नाशिकला. आता आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस आहे, 2 दिवस बाकी आहे आणि अजून पॅकिंग नाही झाली, काही नाही झाली, काहीच नाही. आणि साईजचं बघा किती हा आलेला आहे पॅन्ट. तर दाखवते, माझ्या पण ड्रेस घ्यायचा आहे. ते एकत्र पूर्ण कपडे आले की झालं. एक पार्सल आहे, तो आला की मग पूर्ण पॅकिंग करते परवाला. आजची भात बघशील का? परतून घे त्याला थोडं, नाही तर बुडात लागेल बरं भात. एक मिनिट. तर बघा, नाही तर माझ्या गेली नसते, माझ्या भात बुडात लागणार होता. बदलायची. तू बनवत काय आहे? चला असं जाऊ दे. इतकी गरमी होते ना की भयंकर. किचनमध्ये स्वयंपाकसुद्धा करूशी नाही वाटत, काय नाही असं वाटते कूलरसमोर मस्त बसा. आणि ती पोरगी बघ, तिला काही गरमी नाही होत ना, काही नाही. ती मस्त किचनमध्ये असते, तिला काहीच नाही होत. आणि मला गरम वाटते. आणि वरण भात चालू आहे, भेंडीची भाजी म्हणते, पोळ्या टाकायच्या आहे. आता वाजले 8:45. बघू शकता तुम्ही, 8:45 वाजले, पण पोळ्या व्हायच्या माझ्या. चला आता पुढे आता 5 मिनटं बसते म्हटलं आणि नंतर पोळ्या टाकते. तर चला तुम्ही आमचे व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि बघा किती पसरायचे, तिथे ते कपडे पडले आणि ते कपडे धुवायचे होते, ह्या इथे लपून बसलेले आहेत कपडे. ते आता आली तिथे ओढले ठेवली आहे इथे बघा. आणि काल पवनीला गेली ना, ते इतका कंटाळा येत होता, भयंकर. काल 12 वाजले यायला आणि मग नंतर आरामात झोपली आणि सकाळी लवकर उठली. झोपही नाही झाली, इतकी झोप येत होती, हे येत होते झोपेचे. पटकन उठली तेवढी मी झोप. आता पटकन जेवण करायचं, स्वयंपाक करायचं, जेवण करायचं आणि झोपायचं. अगं तू काय काय टाकत आहे? ती बनवत आहे मसाला. भेंडी कशी बनवते, काय बनवते काय नाही. आरचीने बरं झाला की तेवढी भेंडी वगैरे चिरून ठेवली, सर्व आयता करून दिलं. मी पट्ट गॅसवर चढवलं, झालं. आता फक्त कणिक भिजवते आणि पोळ्या टाकते. तर चला आता मी पोळ्या टाकून घेते पहिल्या अगोदर. दाखव काय आहे तर. फोड बरं, फोडतो. अनबॉक्सिंग कर आता. कलर कोणता आहे त्याच्यामध्ये? क्रीम कलर आहे. काय आहे, फॉर्मल का जीन्स आहे? फॉर्मल आहे की काय आहे? जीन्स आहे, तो जीन्स आहे. क्रीम कलर हा कोणता जीन्स आहे?
बघू जाईये घालून ये. तर माहिती नाही कोणता जीन्स आहे काय आहे. तर फॉर्मल आहे. फॉर्मल तर नाहीच आहे, जीन्सच आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमध्ये आज बनवत आहे मसाला भेंडी. हा विसते म्हणूनच. याच्यावर घे, याच्यावर घे, पेटाव ना. तर बघा हे मसाला भेंडी काय काय टाकते. सोंग नाही सोंग करते बाबा हे पोरगी. चला आता मी कणिक भिजून घेते आणि पोळ्या करते पटकन. कोणता जीन्स आहे रे हा? दाखव. छान वाटते म्हणा तसं की काही नाही है ना. आपण तर बघितलं होतं मग दुकानात. तू तर नाही म्हणला ना असं. आ लेंथ कमी करायला लागते. नाही केली तरी वर वर घेतलाय का घातलाय का तू? हां ते ढिला आहे, कमरेतही ढिला आहे ना. किती ढेरी वाढली आहे. मग नाही शूजवर वगैरे येते म्हणा. हां हां छान वाटते, छान वाटते, छान वाटते. करून घेते आता मी पटकन पटापट पोळे. आणि इथे बघा इथे आहे पालक आहे आणि मेथी आहे. मला आज मेथी तोडायची होती पण तोडलीच नाही. आता उद्या सकाळी मस्त डाळ भाजी बनवणार आहे. त्यात तोंडऱ्याची भाजी आहे, याच्यामध्ये शेव आहे. झालं बाबा आता एकदाचं स्वयंपाक. बघा ती आता ताट वगैरे आणून रेडी करत आहे. किती वाजले? 9:30 वाजले. कधी जेवण करायचं बाळा? थांबते ना मी 10 मिनटं थांबते ना. कधी करायचं? आजीने आपल्यासाठी मसाला भेंडी केली आणि मी साधी भेंडी केली. वरण भात पोळी झालं. इतका गरम होतं, इतका घाम येतो असा पसीना. बापरे बापरे जसं काही आंघोळच करत आहे असं करतं. पिक्चर लाव ना बाळा. चला केसाला मस्त तेल पण लावायचं आहे आणि केस धुवायचं आहे. उद्या आजच धुणार होती पण तेल काही लावलं नव्हतं. आता मस्त उद्या केसाला तेल लावेल आणि केस धुणार मस्तपैकी. कसं वाटतं? चला आता करायचं आहे जेवण. आता साईल म्हणते 10 मिनटं थांब, नंतर जेवण करतो. आणि झोप तर भयंकर येतात, पिक्चर तर काही बघणार नाही आणि पहिले आराम. कारण की काल काही झोप झाली नाही म्हणून आता लवकर झोपायचं. जेवण करून आण ग बाई. चला ताट वगैरे बनव, जेवण करू. आता जेवण करते आणि आराम करते. काय पेला बाळा तू त्याच्यामध्ये? ग्लासात मँगो ज्यूस त्यातलं असं. आणि ते बघा सोप्यावर किती डाळ करून ठेवतात. ते पण उचलायचं. आता तर काही उचलत नाही. उद्यालाच जे काही करायचं ते उद्यालाच करेल. चला इथे बाय सगळ्यांना आणि गुड नाईट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल